जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात, मर्दाच्या मनगटात आणि धैर्याच्या धुंदीत झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. काळ्या छातीवर अभिमानाची दरी कोरणारे विठू माझा रेकुवाळा, संगे गोपाळांचा मेळा अशी संतांची संतभूमी. जुनी जाती व वादीच्या विरोधात दंड ठोकून बंड पुकारणारे महात्मा ज्योतिबा फुले. चातुर्वादी व्यवस्था चिंदामिंदा करणारी लोक कल्याणकारी राजश्री छत्रपती शाहू महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्या, माता सावित्री या सर्व महापुरुषांना, या महामातांना माझा विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. ज्या वेळेस या भूमीमध्ये धर्माचा मुकुटा एक होईला गेला होता, पाप पुण्याचे व्यापारीकरण सुरू झाले. अनेक वर्षापासून चातुर व्यवस्थे समाज पूर्णपणे दबलेला होता. 4 वर्णामध्ये 4000 जाती निर्माण झालेल्या होत्या. माणसांपेक्षा दगडा धोंड्यांना जास्त किंमत आलेली होती. नदीतल्या गोट्याला, गोट्यातल्या शेणाला आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आला होता. सामान्य माणसांच्या अपृक्षाच्या अंगाला कोड आलेली होती. त्यांना खायला भाकर मिळत नव्हती आणि पियाला पाणी मिळत नव्हतं, जायला रस्ता मिळत नव्हता. अशा या सामान्य माणसाची अशी परिस्थिती असताना या लोकांच्या व्यथा, वेदना आणि अश्रू नियतीला कळायला लागली. आणि आता श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषांनी जन्म घेतला आणि त्याच महापुरुषांनी हजारो वर्षापासून निर्माण झालेले विकारांचे दर्या बुजवत विचारांचे बंडोक्षण निर्माण करण्याचं काम केलं. आणि त्याच महापुरुषाचं नाव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे काय? आचार्यात्री असे म्हणतात. बाबासाहेब म्हणजे बंड, मृत्यू मंत बंड त्यांच्या धैर्याच्या कणाकणात बंड थैमान घालीत होते. बाबासाहेब म्हणजे जुना विरुद्ध पुकारलेले वज्रमुठ होय. बाबासाहेब म्हणजे धर्म मातंडाचा कोचा फाडून अंतडे बाहेर काढणारे वांके होय. बाबासाहेब म्हणजे समाजातील वतनदाराच्या विरुद्ध, सत्ताधाराच्या विरुद्ध पुकारलेले एक युद्धच होय. बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबच. दुसरा शब्द उच्चारायला जीभ तयार होत नाही. एवढं सामर्थ्य म्हणजे बाबासाहेबांच्याच नावात आहे. बाबासाहेब आंबेडकरांना उमऱ्यांच्या बाहेर बसावं लागायचं. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज अधिकारी जर त्या शाळेमध्ये चौकशी करण्यासाठी आले असता, त्या अधिकाऱ्यांना सर्व मुले उमऱ्यांच्या आत बसलेले दिसली. बाबासाहेब उमऱ्यांच्या बाहेर बसलेले होते. इंग्रज अधिकारी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे. एका पण विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरे आली नाही. उमऱ्यांच्या बाहेर बसणाऱ्या बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाची उत्तरे अधिकाऱ्यांना दिली. अधिकारी शिक्षकाला असे म्हणाले,
लाज राखली आहे. अधिकारी म्हणाले, बाळा तुझे नाव काय? आणि बाबासाहेब म्हणायचे, माझे नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे. उमऱ्यांच्या बाहेर बसणाऱ्या बाबासाहेबांची परिस्थिती बिकट करून टाकली होती. तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या नेत्रीला पाजत जगाच्या सर्वोच्च कोलंबिया विद्यापीठाच्या न्यायवेशीवरती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहावा आणि त्याच उमऱ्यांच्या बाहेर बसणाऱ्या बाबासाहेब यांचं जगाच्या न्यायवेशीवरती नाव कोरलं जावं, एवढं मोठं होता आलं पाहिजे. म्हणून आज माझा समाज एशियाच्या शिखरावर पोहोचलेला आहे. म्हणून आज माझा समाज एशियाच्या शिखरावर पोहोचलेला आहे. ही देण जर कोणाची असेल ती फक्त बाबासाहेबांचीच आहे. ही देण जर कोणाची असेल ती फक्त बाबासाहेबांचीच आहे. त्यांचे उपकार काही केले आपण फेडू शकणार नाही. एवढे उपकार बाबासाहेबांचेच आपल्यावर आहे. एवढे उपकार बाबासाहेबांचेच आपल्यावर आहे. अरे कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला? अरे कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला? फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, आम्हाला न्याय देऊन गेला. अरे होतो आम्ही गुलाम, अरे होतो आम्ही गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला, आम्हाला बादशाह बनवून गेला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. सर्वांना माझा जय भीम.